जय जय रघुवीर समर्थ. श्रीमतदासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 7वा. अधोर्ध्व निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना विकारांचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्मरूपे. म्हणजे समर्थ म्हणतायत की अनेक विकारांचे मूळ हे फक्त मूळ मायाच आहे. निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचल असते, पण अतिसूक्ष्म रूपाने ती वावरत असते किंवा तिचं स्थान अतिसूक्ष्म असं असतं. म्हणजेच या ब्रह्मांडात जे सतत फेरबदल होत असतात त्या मागचे एकमेव कारण म्हणजे मूळ माया हीच आहे. अविचल अशा परब्रह्मामध्ये ती चंचल अशी माया अतिशय सूक्ष्म रूपाने असते. मूळ माया जाणिवेची, मुळीच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येण्याची न्याय. म्हणजे जाणीव म्हणजे मूळ माया होय. ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळ माया होय. तिलाच षडशनेश्वर संपन्न असे म्हणतात. प्रतिपुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, तरी ते अवघी जगज्योती मूळ त्यासी. म्हणजे पुरुष म्हणजे प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर इत्यादी नावांनी तिला ओळखतात, पण ती जगज्योती म्हणजे मूळ जाणीवच होय. पहा, समर्थांनी आपल्याला मूळ मायेविषयी आपल्याला या समासामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतायत, आधी बी रुजते, म्हणजे बी जमिनीमध्ये रुजली जाते, मग त्यापासून झाड उगवते. पुढं त्याच्यावर त्या झाडावरती पाने, फुले, फळे येऊ लागतात. फळे पिकल्यानंतर त्यातल्या बिया जमिनीवर पडतात आणि त्या बियांपासून पुन्हा त्यातूनच नवीन झाडे उगवतात. असे हे पुनर्निर्मितीचे राहटगाडे कायमस्वरूपीचे चालतच असते. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाच्या विराट विस्ताराचे मूळ बीज आत्मा हे आहे. ते बीज जो जाणतो तोच आत्मज्ञानी असतो. तो या पसाऱ्यात असूनही सर्वांपासून अलिप्त असा असतो. बाकीचे सर्व अज्ञानी जीव मात्र या पुनर्वृत्तीच्या चक्रात गोते खात फिरत राहतात. बघा, शाश्वताची प्राप्ती करण्याच्या आड आपल्याला नेमकं काय येतं याचं विवेचन समर्थ या निरूपणातून, या समासातून करत आहेत. त्या योगे शाश्वत परम वस्तूची भूमिका आणि आपल्या अंतःकरणात स्थिरावू पाहत आहेत. एकच एक परब्रह्म अवघ्या ब्रह्मांडाला अंतर्बाह्य गच्चपणे व्यापून उरलेलं आहे. ते केवळ ब्रह्मांडापुरतंच सीमित नसून त्या बाहेरही ते अपरिमित आहे, अनंत पसरलेलं आहे. आपल्या डोळ्यांच्या अगदी जवळ असणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे परब्रह्म. असं असूनही ते आपल्याला दिसत नाही. त्याची आणि आपली अजून नीटची ओळख देखील झालेली नाही. परब्रह्म हे खरं तर आपलं मूळ स्वरूप आहे, पण त्याचं आपल्याला आकलनच झालेलं नाही आहे. या मागं काय कारण असावं? समर्थ त्याचं उत्तर आपल्याला या समासातून, निरूपणातून देत आहेत. अज्ञानवश आपणच परब्रह्मावर आवरण घातलं आहे. त्यानं आत्मविस्मृती झाल्यामुळं परब्रह्म इतक्या जवळ असूनही त्याची खरी ओळख आपल्याला पटलेली नाही आहे. आपण त्यावर जे अज्ञानरूपी आच्छादन घातलेलं आहे त्याचं नाव आहे माया. आपण आपल्या हातांनीच ते पांघरून आपल्यावर ओढवून घेतलेलं आहे. लहान मुलांना घाबरवण्यासाठी तोंडावर पांघरून घेऊन
बागुलबुवा करावा तसं आपण अंतरंगात कल्पनेनं निर्माण केलेलं हे मायापटल आहे. आणि गंमत अशी आहे की आपणच कुठं आहे तो भगवंत, मला का दिसत नाही ते परब्रह्म, असं विचारत वनवन भटकत आहोत. उपासनेच्या एका पदामध्ये आपण म्हणतो, कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरवसी दारोदारी, काय उणे तुझ्या घरी गुरुराया. यामधील अर्थाविषयी मतमतांतर कदाचित असू शकतील. इथं कुबेर याचा अर्थ धनसंपदा किंवा लक्ष्मी यापेक्षाही मोक्षलक्ष्मी या अर्थानं अधिक योग्य वाटतो. जशी धनलक्ष्मी सद्गुरूंच्या घरी पाणी भरत असते, तसंच मोक्षलक्ष्मी सद्गुरूंच्या दारी लोळत पडलेली असते. सद्गुरूंच्या बळावर अज्ञानरूपी मायेचा पडदा बाजूला सारून या मोक्षलक्ष्मीचं स्वागत करायचं सोडून आपण मात्र मोक्ष कसा मिळेल, परब्रह्माची भेट कशी होईल या विचारानं दारोदारी भटकत आहोत. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की या जन्मातच काय, जन्मोजन्मी देखील आपण मायापटल दूर करू शकत नाही. म्हणूनच परब्रह्म आपल्या इतक्या जवळ असूनही मूळ माया असल्यामुळं आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. अशा या मायेचं स्वरूप समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. संकल्पाचे जे चलन तेची वायूचे लक्षण, वायू आणि त्रिगुण आणि पंचभूते. म्हणजे संकल्पाचे जे चलन आहे तेच वायूचे लक्षण स्वरूप होय, हे जाणून घ्यावे. वायू, त्रिगुण आणि पंचमहाभूते एकच जाणून घ्यावीत. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या अस्ति खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच्या पासी. म्हणजे एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात. त्या मुळांच्या मुळेच म्हणजे मुळांमुळेच वेलाला पाने फुले फळे लागत असतात. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. म्हणजे इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद इत्यादी दिसून येतात, त्याचे अंतरंग, मुळांचे अंतरंग मुळांमध्येच असते. पहा, समर्थांनी सांगितलेलं आहे की माया कल्पनेच्या आधारे निर्माण होते. मायेमुळं सर्व घटनांना आपण वेगळेपणानं पाहत असतो. हे घटक आहेत तसे राहणार नाहीत, हे देखील आपण मान्य करतो. लहानपणी ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटायची ती मोठे झाल्यावर वाटेनाशी होते, कारण त्या गोष्टींचे खरं स्वरूप काय आहे ते मोठेपणी आपल्याला उलगडलेलं असतं. माया आपल्याला भयभीत करते, हसवते, रडवते, खेळवते, वेगळेपण दाखवते. मात्र सद्गुरू कृपेनं आपली जसजशी परमार्थिक प्रगती होत जाते तसतशी आपल्या जीवनातून माया अस्तंगत होत जाते. म्हणजेच माया दिसते पण ती नाशवंत असते. परब्रह्म शाश्वत आहे असं संत आपल्याला सांगतात. वनवासी प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मणांसह महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात ते आले होते. महर्षींना वंदन करून प्रभू रामांनी विचारलं, मुनिवर, आमच्या निवासासाठी आम्ही पर्णकुटी कुठं बांधावी याविषयी मार्गदर्शन करावं. याचा उत्तरादाखल वाल्मिकी ऋषींनी प्रभू रामांना प्रतिप्रश्न केला, हे रामा, तू कुठं नाहीस हे आधी मला सांग, मग मी तुला तुझ्या निवासाचं स्थान दाखवून देतो किंवा दाखवू शकेन. याचाच अर्थ परब्रह्म सर्व व्याप्त आहे. ते चर्मचक्षूंना दिसत जरी नसलं तरी कणाकणात गच्च भरलेलं आहे. परब्रह्म सनातन आहे. उत्पत्ती, स्थिती, लय असं काळाचं बंधन त्याच्यावर अजिबात नाही. कधी येशील माझ्याजवळ,
कधी रे तू मला पाहशील असं म्हणत ते शाश्वत तत्व जणू आपली वाटच पाहत आहे. आम्हाला मात्र परब्रह्माची अनुभूती नसल्यामुळं ते नाहीच असा नास्तिक विचार आमच्या मनात घर करू लागतो. त्यामुळं आपल्याला परब्रह्म सत्य न वाटता माया सत्य वाटते. परब्रह्माला भेटावं अशी आपली वृत्तीच अजून तयार झालेली नाही. तेच मोठं दुर्दैव आहे. देह, प्रपंच, पैसा अडका, मान मरातब, दृश्य जग, त्यातील व्यवहार हे सारं आपल्याला सत्य वाटतं. या गोष्टी आपल्या अंतरंगात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की त्या असत्य आहेत हे मानायला मन तयारच होत नाही. मनाला मायेचं मिथ्यत्व पटतच नाही. संतांनी या माईक विश्वाचं खरं स्वरूप जाणलेलं असतं. आपल्याला सत्याची जाणीव व्हावी म्हणून आपणच ओढवून घेतलेला मायेचा पडदा ते दूर सारू इच्छितात. ते आपल्याला सांगतायत की जे जे दिसतंय ते सर्व नाशवंत आहे, मिथ्या आहे. ते तू समजून न घेतल्यामुळं तुला मनुष्य जन्म लाभूनही परमतत्वाच्या भेटीपासून तू अजूनही दूर आहेस. त्यासाठी समर्थ त्यांच्या आवडीचा निरंतर असा शब्द वापरतात. कारण समजून घेऊनही आपण मायेला अल्पसं का होईना पण सत्यत्व देतोच. माया सत्य भासत असली तरी ती खोटी आहे आणि हेच निरंतर सत्य आहे असं समर्थ सांगत आहेत. कितीही काळ लोटला तरी माया असत्य आहे, ती खोटीच राहणार. यात यत्किंचितही बदल संभवत नाही असं समर्थांना ठामपणे सांगायचं आहे. हे दृश्य जग जसं आहे तसं आपल्याला जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत आपण मायेच्या प्रभावाखाली आहे असं समजावं. बघा समर्थ सांगतायत की मायामय जगत मनुष्याला कसं भ्रमित करत असतं. विपरीत ज्ञानामुळं वस्तू वेगळेपणानं कशी भासते हे आपल्याला समजावून देत आहेत. समर्थ ते आपल्याला पटवून देत आहेत. ते पटवून देण्यासाठी एकाहून एक सरस असे अनेक दृष्टांत ते आपल्यासाठी देत आहेत. समर्थ पुढे म्हणतात, तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. म्हणजे तीच मुळी फोडून पाहिल्यावर तेथे काहीच दिसून येत नाही. त्यामुळे त्यात काही नाही असे प्रथम वाटते. पहिल्यांदा तसं वाटतं की त्यामध्ये काही नाही. पण जसजशी वेलाची वाढ होते तसे हे सर्व स्पष्ट दिसू लागते. कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फांपावून पुढे आला भूमंडळी. म्हणजे एखाद्या कड्यावरती सुद्धा कधी कधी वेल निघतो. तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो. तो फोपावून पुढे खूप मोठा विस्तार पावतो आणि जमिनीपर्यंत येऊन पोचतो. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे. म्हणजे मूळ माया ही त्याचप्रमाणे ओळखावी जाणावी. तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात हे अनुभवाने जाणून घ्यावे. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. असा जो हा वेल आहे तो पुढे अखंड वाढू लागला. तो नाना विकारांनी शोभू लागला. त्या विकारातून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले. नाना फडगरे फुटली, नाना झुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये. त्याला अनेक अशा शाखा फुटलेल्या आहेत. अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्यांची अनंत उग्रे पसरत चाललेली आहेत. कित्येक फळे ती पडती, सेवेची अनेक निगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. म्हणजे कित्येक फळे गळून पडली, त्याबरोबरच आणखी नवनवीनही लागतात. याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. कितीतरी वेल येतात आणि जातात. याच्यावरून मूळ मायेचं स्वरूप ओळखावं असं समर्थ म्हणतात.
समर्थ म्हणतायत की एखादा निष्क्रिय मनुष्य, एखादा करंटा मनुष्य उतारा पडून आकाशाकडे पाहत मनातल्या मनात अनेक कल्पना करत आहे किंवा करत असतो, पण त्यातील प्रत्यक्षात काहीच घडत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत प्रत्यक्षात काहीही घडत नाही. माया ही अशीच असते. माया म्हणजे नेमकं काय ते समजवण्यासाठी समर्थ वैचारिकदृष्ट्या थोड्याशा खालच्या पातळीवर येऊन, म्हणजेच मायेच्या अधीन राहून आम्हाला समजेल अशा रीतीनं उदाहरणं देऊन पटवून देत आहेत. करंटा मनुष्य, त्याची कल्पनाशक्ती हे मायेच्या अखत्यारीत येतं, पण आम्हाला समजावं म्हणून समर्थांनी क्षणभर ते सत्य आहे असं मानून माया म्हणजे काय, ती असत्य कशी आहे ते आपल्याला विशद करून सांगितलेलं आहे. समर्थांची मायेविषयीची भूमिका जर समजावून घ्यायची असेल तर त्यांच्या आत्माराम या ग्रंथासारखा अन्य दुसरा कुठला ग्रंथ नाही. हा ग्रंथ देखील गुरु शिष्यांमधीलच संवाद आहे. आत्मारामात त्यांनी मायेचं अतिशय स्पष्ट, आपल्या कथित विचारांना छेद देणारं स्वरूप मांडलेलं आहे. त्यात मायेची सत्य आणि मिथ्या अशी दोन्ही अंग मोठ्या खुबीनं सांगितलेली आहेत. मनुष्य जीवनात मायेनं घातलेला धुमाकूळ तसंच तिची करुणाही समर्थांनी आत्मारामात विशद केलेली आहे. या समासातील दृष्टांतासोबतच आत्माराममधील माया निरूपणाच्या काही ओव्यांचा आपण विचार करणार आहोत. माया म्हणजे नक्की काय ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. प्रत्येक संतानं आपापल्या परीनं मायेची व्याख्या केलेली आहे. एकनाथ महाराज म्हणतात, एखाद्या वांझ स्त्रीला मूल व्हावं, त्याचं बारसं व्हावं तशी माया आहे. तसेच सद्गुरू सांगतात, जी नाही ती माया. समर्थ म्हणतात की मायेविषयी थोडा व्यापक, समर्थांचा दृष्टिकोन हा मायेविषयी थोडासा व्यापक आहे. त्यांनी आत्माराम ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे की पृथ्वी आप तेज वायू आकाश सृष्टी रचली सावकाश, येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. म्हणजे पंचमहाभूतांपासून झालेली व्यक्त अव्यक्त सृष्टी रचना ही मायेचीच निर्मिती आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू पंचतत्वांपासून बनलेली असते, पण ती तत्वच मुळात माईक आहेत. त्यामुळं पिंड ब्रह्मांड देखील माईक आहे. खरं तर या सृष्टीला वेगळं अस्तित्व नाही आहे. ती केवळ शाश्वत परमात्म्यावर असलेलं कल्पनेचं आवरण आहे. मायाच सृष्टीचं सूत्रसंचालन करते, त्याला गतिशील ठेवते, कृतिशील ठेवते. एकच एक सद्वस्तूमध्ये अनेक पण मायाच दाखवते. आपल्यासारख्या अज्ञानी मंडळींचा प्रतिनिधी असलेल्या शिष्याला मायाच स्वरूप सत्तेनं विश्वाचा पसारा चालवते, म्हणजेच ती खरी आहे असे वाटू लागले. त्यामुळं त्यातूनच त्याने विचारलेल्या शंकेवर समर्थ थोड्या तिखटपणे म्हणतात, तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली, ते तुवा गर्भाधाने देखिली हे वार्ता सांगीसी. म्हणजे मुळातच तू जन्मांध असताना तू नसलेली माया आहे व ती स्वस्वरूप सत्तेने चालते असं कसं म्हणतोस. समर्थ शिष्याला म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानी जीवांना जन्मांध असं म्हणत आहेत. या म्हणण्यामागं मोठा अर्थ दडलेला आहे. दृश्याचं ज्ञान प्राप्त करण्यामध्ये इंद्रियांचं, विशेषतः म्हणजे डोळ्यांचं खूप महत्त्व आहे. एखाद्या डॉक्टरकडं रोगांची लक्षणं पाहायची दृष्टी हवी. झवायऱ्याकडं जो जवाहीर असतो त्याच्याकडे हिरा पारखण्याची नजर हवी. तसं स्वस्वरूप पाहण्याची सूक्ष्म दृष्टी संतांकडून शिकून घ्यावी लागते. ती दृष्टी शिष्यांकडं म्हणजेच आपल्याकडं नसल्यामुळं समर्थ त्याला जन्मांध म्हणत आहेत. त्यामुळं परमात्मा
आणि माया यांचा संबंध त्याला आकलन होत नाही. म्हणूनच तो समर्थांना विचारत आहे, सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. म्हणजे पंचमहाभूतिक सृष्टी माईक आहे. आपली सर्वांची निर्मिती ही देखील मायाच आहे. म्हणजे जे दिसतंय ते सर्व माया असं आपण सांगता. मग दुसरीकडं माया झालीच नाही असंही तुम्ही म्हणता. अशा परस्पर विरोधी विधानांमुळं आम्ही अडाणी पामरांनी करायचं तरी काय करायचं. शिष्याचा हा प्रश्न आम्हा प्रत्येकाचाच आहे, प्रातिनिधिक आहे. आम्हाला आपलं घरदार, प्रपंच, मुलंबाळं, नोकरीधंदा, जीवनव्यवहार हे सर्व काही सत्य वाटतं. परंतु समर्थ तर ते सर्व माईक आहे, ते घडलंच नाही असं सांगत आहेत. योग्य समन्वय साधत समर्थांनी दिलेल्या वेगवेगळ्या दाखल्यांवरून हा विरोधाभास आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. बघा, जी अस्तित्वातच नाही अशा मायेचं अस्तित्व तिच्याच मदतीनं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पहा, हे विधान गुंता वाढवणारं, आपल्याला पेचात टाकणारं असंच आहे. जी नाही तिला तिच्याच आधारानं कसं नष्ट करायचं, तिचं खरं स्वरूप काय, हे आपण आत्माराम ग्रंथाच्या माया निरूपणातील काही ओव्यांपासून आणि या समासात दृष्टांतांमधून आपण समजावून घेऊया. मागच्या भागात आपण शेवटी शिष्यानं समर्थांना म्हणजे स्वामींना विचारलं की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूतं मायेची रूपं आहेत असं आपण म्हणता आणि माया निर्माणच झाली नाही असंही आपण सांगता. म्हणजे ती तत्व अस्तित्वात आहेतही आणि नाहीतही, हे कसं काय. जसं अंधुक प्रकाशात आपल्याला दोरी दिसावी आणि त्याला आपण साप समजून आपली घाबरगुंडी उडावी, म्हणजे कल्पनेनं आपण त्या दोरीला साप मानून भ्यावं, तसं आपल्या कल्पनाच मायेला सत्यत्व देतात, आपल्याला घाबरवतात. हे पटवून देण्यासाठी समर्थांनी काही मार्मिक उदाहरणं देखील सांगितलेली आहेत. हे आपण पुढे पाहणारच आहोत. समर्थ पुढे म्हणतात, एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले, ऐसे आले आणि गेले किती एक. म्हणजे काही वेळ वाळतात, नंतर त्याच ठिकाणी दुसरे फुटतात. याप्रमाणे कित्येक वेल येतात आणि जातात, किती वेल आले आणि गेले. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेनेची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. म्हणजे वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात. त्याचप्रमाणे फुले फळे ही पहिली गळून पडतात आणि नवीन फुटतच असतात. मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच राहते. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. म्हणजे कधीकधी संपूर्ण वेलच करपून जातो, पण परत मुळांपासून तो पुन्हा उगवतो. याप्रमाणे विचार करून आणि प्रत्यक्ष अनुभवाने सर्व समजून घ्यावे. मूळ खणून काढिले, प्रत्येक ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही. म्हणजे वासनामय मूळ खणून काढले, स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केले, म्हणजे मूळच नष्ट झाले की मग वेलाची वाढच संपूर्ण बंद पडते. मुळी बीज, शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. म्हणजे सगळ्यांचा म्हणजेच सर्वात आधी मुळात बीज असते, शेवटी ही बीजच राहते. यामध्ये जल रूपाने नाना पत्री, पुष्पे, फळे या रूपानेही बीजच विस्तारले असते. म्हणजे बीजच विस्तारलेले गेले असते. या प्रकारे त्या बीजाचाच हा सर्व स्वाभाविक सहज विस्तार असतो.
मुळामधील ज्या गोष्टी सांगता हे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. म्हणजे मुळात काय आहे, हेच बीजापासून झालेली पाने, फळे इत्यादी बीजांमध्ये दिसत नसूनही प्रगट करीत असतात. काहीही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तेथे तो व्यवस्थितपणे जातो. पहा, समर्थ आपल्याला मायेचा अभ्यास, मार्मिक अभ्यास उदाहरणं देऊन आपल्याला समजून सांगत आहेत. बघा, समर्थ म्हणतात की जसं दिसतं तसं असतं का, हे व्यवहारातील उदाहरणांवरून पडताळून पाहावं, असं समर्थांनी आपल्याला वारंवार सुचवले, वारंवार असे दाखले दिलेले आहेत. दसऱ्याला बघा, आपण दसऱ्याला आपट्याची पानं सोने म्हणून लुटायची प्रथा आहे. ज्याला ही गोष्ट माहीत नाही तो अरे ही लोक किती श्रीमंत असावीत किंवा किती श्रीमंत असतील, सोनं लुटतात असे म्हणतायत. किंवा तो असं मानेल की ही लोक किती श्रीमंत आहेत, सोनं लुटायचं भाषा बोलतायत. पण ज्याला हे माहीत आहे तो ही तर आपट्याचीच पाने आहेत, झाडांची पानं जर आहेत असंच तो मानेल. म्हणजेच प्रसंग एकच, पण त्यातील सोनं हा शब्द जाणत्या आणि अजाणत्याच्या मनात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रतिमा तयार करतो. माया ही अशीच आहे. आकाशात वेगवेगळे आकार दिसतात. समर्थ त्याला गंधर्व नगरे म्हणत आहेत, पण प्रत्यक्षात तिथं काहीच नसतं. आपल्याला ते रूप दिसतं. माया ही अशीच असते. दृष्टीभ्रम निर्माण करणारी काही चित्र आपण पाहिले असतील. एखाद्या चित्रात एक मनुष्य एका बाजूला बघताना दिसतो आणि त्याच वेळी तो समोर आपल्याकडे बघतानाही दिसतो. यामध्ये चूक किंवा बरोबर असं काही सांगता येत नाही. तसं मायेमुळं दृश्य गोष्टींकडे बघताना आपल्या मनात नाना कल्पना निर्माण होतात. सत्य हे अशा साऱ्या कल्पनांच्या पलीकडचं आहे. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. संत तेच सत्य आत्मचक्षूंनी जाणतात आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाला त्या सत्यापर्यंत घेऊन जाऊ इच्छितात. मात्र कल्पनेनं आपणच कल्पनेनं त्यांचे वेगवेगळे अर्थ काढत बसतो. मग ते सत्य नेमकं आहे तरी काय? ते सत्य फारच विलक्षण असून ते पचवण्याची ताकद सामान्य मनुष्याकडे नसते. त्या सत्याचं वर्णन समर्थांनी आत्माराममधील माया निरूपणामध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतात, जीव शिव आणि ईश्वर हा ही मायेचाची विस्तार, विश्वरूप विश्वंभर अवघी माया. आत्मा ब्रह्म आणि स्वरूप हे ही मायेचीच रूप आणि अरूप सकळ माया. म्हणजे समर्थ म्हणतात की जीव शिव आणि ईश्वर हा मायेचाच विस्तार आहे. जगाचा विस्तार म्हणजे मायेचा पसाराच होय. मायेनंच हे विश्वरूप निर्माण केलं. मायेच्या गर्भातून जन्मलेल्या शिशूला त्याचं स्वतःचं असं नाव नसतंच. आपणच त्याचं नामकरण करतो. म्हणजे एखादं विशिष्ट नाव त्याच्यावर लागतो आणि तो ते नाव पुढं जन्मभर वागवतो. परब्रह्म कधी जन्माला येत नाही आणि लयालाही जात नाही. मायाच त्याला ब्रह्म किंवा आत्मस्वरूप असं नाव देते आणि ते परमतत्व त्या नावानं ओळखलं जाऊ लागतं. थोडक्यात परमात्म्याविषयीच्या सर्व गोष्टी आपल्याला मायेच्या अधीन राहूनच समजून घ्याव्या लागतात. इतका मोठा मायेचा प्रपंच विस्तार आहे. प्रचंड असा विस्तार आहे. तुलसी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की दंडकारण्यामध्ये असताना प्रभू राम आणि लक्ष्मणाचा जो प्रश्नोत्तर रूपी प्रदीर्घ असा संवाद झाला तो रामगीता म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये
लक्ष्मणाच्या मायेविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू राम म्हणतात, लक्ष्मणा, जिथपर्यंत तुझे विचार कल्पना जातात तिथपर्यंत सारं काही मायाच आहे असं समज. आपण जे बोलतो, करतो, ऐकतो, जीवनात जे जे घडतं ते सारं मायेचंच कर्तृत्व असतं. हे वाचल्यावर कदाचित आपल्या श्रद्धेला सुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे. आपली सगुण उपासना, जपजाप्य, आत्मोद्धारासाठी चाललेले प्रयत्न हे सर्व मायेच्या कक्षेतच तर येतं. हे सत्य पचवण्याची ताकद आपल्यामध्ये नसल्यामुळं संत ते आपल्याला खुबीनं समजावून सांगू पाहतात. मात्र समर्थांचा स्वभाव रोखठोक सडेतोड असल्यामुळं त्यांनी 10व्या दशकातच सांगून ठेवलेलं आहे की मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयेसी. म्हणजे मी जीव, तू ईश्वर असं आपण म्हणतो. जीवाची शिवाची भेट घडवून आणणारा दुवा म्हणजे उपासना असंही आपण मानतो. हे करताना आपण स्वतःला भगवंताहून वेगळं मानतो. भगवंतापर्यंत मला पोचायचं आहे म्हणून मी उपासना करतो. खरं तर जीव भगवंताहून वेगळा नाहीच. जीवानंच ते वेगळेपण कल्पनेनं मान्य केलेलं आहे. म्हणजे ही सगळी मायाच तर आहे. म्हणून उपासना, जप, तप, सगुण भजन हे सर्व भ्रम आहेत असं समर्थ अगदी स्पष्टपणे सांगत आहेत. पण सामान्य जनांना हे समजून घेणं थोडं जड जातं. कारण आपण मायेची कक्षा ओलांडून बाहेर जाणार तरी कसं? मायेचीच आपण सारी लेकरं आहोत. तिच्याशिवाय आपल्याला आधार आहे तरी कोणाचा? त्या जगदंबेनंच जर आपल्याला नागवलं तर आपण करायचं तरी काय? पहा, माया ही आपली आईच आहे. समर्थ तर मायेला योगियांची माऊली म्हणतात. ती माया माऊलीच जर आपल्याला फसवत असेल, चकवा देत असेल तर आपण पामरांनी काय करायचं तरी काय? दासबोधासारख्या ग्रंथातील जीव, शिव, आत्मा, ब्रह्म या साऱ्या संज्ञा माईक आहेत. त्यांची अनुभूती आपल्याला येत नाही. मग आपण करायचं तरी काय? कुणाला शरण जायचं? याचं उत्तर आहे नमितो तव पदी संहारी माया. म्हणजे त्या शुद्ध स्वरूपाला शरण जायचं. अज्ञानातून मायेचा आपल्यावर चढलेला अंमल दूर करण्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी दिलेलं साधन अखंड करीत राहणं हाच एकमेव आणि खात्रीचा मार्ग आहे. जोपर्यंत शरणागती नाही तोपर्यंत मायेची गती थांबणार नाही, तिला ओलांडता येत नाही असं संत वारंवार सांगत असतात. मायेच्या अंमलाखाली आपण कळत नकळतपणे अहंकार जपत असतो. मग तो आपल्या कर्तृत्वाचा असेल, धनसंपत्तीचा असेल, विद्वत्तेचा असेल, अधिकार किंवा सत्तेचा असेल. या गोष्टींचा आवेश आणि आवेग इतका असतो की आपण त्यात हरवून जातो. मायेच्या तडाख्यातून सुटायचं असेल तर मायेलाच शरण जायला हवं. पूर्ण शरणागतीतूनच ती माऊली तिच्या पाशातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला दाखवते. राम गीतेमध्ये प्रभू रामांनी लक्ष्मणाला समजावताना मायेची सुविद्या आणि कुविद्या अशी 2 अंग असल्याचं सांगितलं आहे. अहंकारानं मनुष्य कुविद्येच्या मागं जाऊ लागतो आणि तो इतका पुढे निघून जातो की त्याला परतीचा मार्गच सापडत नाही. परंतु जसजसा शरणभाव दाटून येऊ लागतो तशी माया आपल्याला सुविद्येच्या वाटेवर घेऊन येते आणि पुढं आपल्या हाताला धरून ती तिच्या क्षेत्रातून बाहेर देखील घेऊन येते. स्वबळावर मी माया ओलांडेन असा फाजील आत्मविश्वास इथं काहीच कामाचा नाही. हे ध्यानात घ्यावं. कारण पुरुषार्थ, कर्तृत्व म्हणजे ही मायाच होय.
मायेला शरण गेल्यामुळं ती कृपावंत होते आणि आपल्यावरील करुणेपोटी तिच्या साम्राज्यातून बाहेर पडण्यास ती आपल्याला सहाय्यकारक सहाय्यभूत होत असते. सुविद्या आणि कुविद्या, दृश्य अदृश्य सृष्टीत घडणाऱ्या घटना या साऱ्यांमध्ये ब्रह्मतत्व अगदी गच्च भरून उरलं आहे. परब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय मायेला अस्तित्व नाही आणि मायेशिवाय परब्रह्म व्यक्त होऊ शकत नाही. योगी अरविंदांची शिष्या त्यांच्याबद्दल एकदा म्हणाल्या होत्या की योगींना माझ्याशिवाय अभिव्यक्ती नाही आणि मला त्यांच्याशिवाय अस्तित्व नाही. किती समर्पकपणे त्यांनी उदाहरण दिले. आपला चालू असलेला हा दासबोधाचा अभ्यास मायेचीच कृपा आहे. सुविद्येच्या मार्गानं ती आपल्याला तिच्या कार्यक्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. आत्माराममध्ये समर्थ मायेला 2 भागात विभागतात. ते म्हणजे एक म्हणजे पुरुष आणि दुसरी म्हणजे प्रकृती. समर्थ पुढे सांगू लागतात, जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. याप्रमाणे जीव येतो आणि जातो, पुन्हा येतो पुन्हा जातो, याप्रमाणे येरझाऱ्या करीतच असतो. 84 लक्ष योनीमध्ये तो अडकत अडकत येरझाऱ्या हेलपाटे गुंतत जात असतो. परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्ममृत्यू असणारा असा होत नाही. न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे, अंतरीच परी ठावे सकळांस कैसे. म्हणजे आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही असे जरी आपण म्हटले तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधानवादी करावेच लागते. हे ज्याचे त्याला अंतर्यामी माहीत असते, पण सर्वांना ते कसे कळणार. तेनेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेनती दिसेना ते काये करीती बापुडे लोक. म्हणजे अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करीत असतात, तरी ते त्याला जाणत नाहीत. पण लोक तरी बिचारे काय करणार, कारण तो तर दिसतच नाही. विषय भोग तेनेची घडे, तेने विन काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे. म्हणजे प्राणी अंतरात्म्यामुळेच विषयभोग घेऊ शकतात. त्यांच्याशिवाय अंतरात्म्याशिवाय काहीही घडू शकत नाही. म्हणून स्थूल देहाला सोडून सूक्ष्मांचा विचार केला पाहिजे. जे आपलेची अंतर तद्रूपची जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळाले. जो आपल्या अंतरी आहे तोच जगाच्या अंतरी आहे. दोन्हीकडे अंतरात्मा एकच एक आहे. शरीर भेदामुळे तो वेगळा दिसतो. अंघोळीची अंघोळीस वेदना, एकेची एकीस कळेना. हात पाये अवयवनाना, येण्याची न्याय. म्हणजे एका बोईचे दुःख, त्या एका बोटाचे दुःख जे असते ते त्या बोटालाच जाणवते, दुसऱ्या बोटाला ते कळत नाही. हातपाय इत्यादी अवयवांचेही तसेच आहे. पहा, मायेचं स्वरूप समजून सांगताना समर्थ सांगतायत की बघा, आपण परवा हा शब्द वापरतो. परवा हा शब्द एकच दिवस दर्शवतो. म्हणजे परवा म्हणजे एकच दिवस असतो, पण त्यामध्ये आज आणि उद्या हे 2 दिवस अंतर्भूत असतात. 2 दिवसांनी येतो असं म्हणणं काय, किंवा परवा येतो असं म्हणणं काय, दोन्हींचा अर्थ एकच. तसं माया मुळात एकच आहे, पण 2 ठिकाणी विभागून ती पुरुष आणि प्रकृती होत असते. चेतन व अचेतन अशा 2 मुख्य घटकातून विश्व निर्माण होतं. चेतन हे संवेदनशील असतं, ते पुरुष होय. अचेतन हे जड असतं, पण चेतनाला व्यक्त होण्यास ते माध्यम म्हणून आवश्यक असतं. परब्रह्म
हे एकच एक आहे, अभिन्न आहे, परंतु मायेमुळं ते ब्रह्मस्वरूप म्हणविलं जातं. प्रकृतीच्या अंगानं ते दृश्यमय होतं, व्यक्त होतं, तर पुरुषाच्या अंगानं ते दृश्याला अव्यक्त रूपात अंतर्बाह्य व्यापून उरतं. प्रकृतीला म्हणजेच दृश्याला गुणमायेचा स्पर्श होताच ती अनेक रूपांमध्ये नटते. अनेक पिंड निर्माण होऊन त्यांच्या ठायी कार्यकारण भाव तयार होतो. त्यांच्या मागं कर्माचा सिद्धांत लागतो. कर्माच्या अटीमुळं पिंड जन्म मृत्यूच्या एरझऱ्या घालू लागतो. कर्मफळ मनुष्य जन्माची दिशा ठरवू लागतं. ही सर्व माया असून अंतस्थ वसणारा तो पुरुष प्राणी मात्रांस अंतर्बाह्य व्यापून असूनही त्याच्या कर्मात लिप्त न होता तटस्थपणे हा मायेचा खेळ पाहत असतो. तो अंतरंगात जाणीव रूपानं राहून थोड्या अंतरावरून त्याच्याच लीला पाहत असतो. असा हा असंवेद्य पुरुष त्याच्या माया नामक शक्तीनं आपल्याला नाचवीत राहतो. अशा या मायेचं स्वरूप मीपणानं कळणं, तिला बुद्धीच्या जोरावर समजून घेणं केवळ अशक्य आहे. मायेचं स्वरूप समजवण्यासाठी शरणागतीची भूमिका शिकवणारा कोणीतरी सक्षम सद्गुरू लाभणं अत्यावश्यक आहे. जेव्हा आपण सद्गुरूंचरणी लोटांगण घालतो तेव्हा ते आपल्याला सद्विद्येच्या मार्गावर आणण्यासाठी साधनेचं इंधन भरण्यास सांगतात. त्या इंधनाच्या जोरावर आपली जीवनगाडी मायेच्या अरुंद गल्लीबोळातून हळूहळू बाहेर येऊन मुख्य रस्त्याला लागते. ही सद्गुरूंची आपल्यावरील केवढी कृपा आहे. 5व्या दशकातील गुरुलक्षण नाम या समासात सद्गुरूंची थोरवी वर्णताना समर्थ म्हणतात, भवव्याग्रे घालुनी उडी, गोवत्सास तडा जोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा. म्हणजे समर्थ सांगतायत की गाय म्हणजे ईश्वर, वासरू म्हणजे तुम्ही आम्ही जीव, आणि वाघ म्हणजे प्रपंच माया. गाय वासरू जसं एकत्र असतं तसं ईश्वर जीव खरं तर एकत्र असायला हवेत. पण माया अविद्या यांच्या आघातानं जीव प्रपंचात मायेत गुरफटून जातो आणि ईश्वरापासून त्याची ताटातूट होते. बहुरूपी वाघाच्या हल्ल्यात जीवाची शक्ती कमी पडते हे जाणून त्याच्या मदतीला जो धावून येतो तो म्हणजे सद्गुरू जाणावाच, तो म्हणजे सद्गुरू होय. गायीला वासराविषयी प्रेम असतं, ईश्वरालाही आपल्याबद्दल प्रेम आहे, म्हणून तो सद्गुरूंच्या रूपामध्ये आपल्याला मायेच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी प्रकृतीमध्ये अवतरतो आणि मायारूपी वाघाच्या हल्ल्यातून आपल्याला वाचवतो. कुविद्येतून सुविद्येच्या संरक्षित भागात आणून सद्गुरू मायेच्या प्रपंचातून सुटका करण्याचा मार्ग दाखवतात. मायेला ओलांडण्याचं हेच एकमेव शस्त्र आहे. समर्थ पुढे म्हणतात, अवयवाचे अवयव नेणे, मा तो परांचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना. म्हणजे एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाचे काय आपल्याला समजणार, काय जाणवणार. म्हणून लोकांचे अंतकरणही या प्रकारे जाणता येत नाही. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती, खुडिली तितुकीच सुकती, येर ते टवटवीत. म्हणजे एकाच पानाने म्हणजे एक भूजलावर असणाऱ्या एकाच पाण्याने सर्व वनस्पतींचे पोषण होत असते. अंकुर फुटल्यावर वनस्पतीला भेद कळून येतो. वनस्पतीमधला आपल्याला भेद कळून येत असतो. ज्यावेळेस त्याला पालवी फुटते त्यावेळेस वनस्पती ओळखता येते.
त्याचा जेवढा भाग फोडावा, वनस्पतीचा जेवढा भाग फोडावा तेवढाच फक्त सुकतो, न फोडलेला भाग टवटवीतच राहतो. येण्याची न्याय भेद झाला, कळेना एकाचे एकाला, जानपणे आत्मयाला भेद नाही. म्हणजे या न्यायानेच वस्तूमध्ये भेद उत्पन्न झाला. एकाचे दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीवरूपाने आत्म्यामध्ये म्हणजे अंतरात्म्यामध्ये भेद राहत नाही. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे, तरी जाणतची असे बहुतेक. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. प्रत्येकाच्या ठायी दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे होय, हे बहुतेकांना माहीत असावे. देखोन एकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती गुप्तरूपे. म्हणजे बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात, पण शहाणे लोक असतात ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. धूर्त लोक सर्वच जाणत असतात, पण ते गुप्तपणाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाहीत. जो बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. म्हणजे जो अनेकांचे पालन पोषण करतो, अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळे काही ठाऊक होत असते. समर्थ म्हणतात की जे झालंच नाही त्याचं अभासी प्रकटीकरण म्हणजेच माया. संत हे जाणून असतात. सामान्य जीव मात्र मायेला खरं मानतो. त्यामुळंच याच जन्मात काय, पण कित्येक जन्म गेले तरी जीवाला त्याच्या शक्तीनं मायेच्या विळख्यातून सुटता येत नाही. त्यासाठी त्याला सद्गुरूंच्या कृपेची नितांत आवश्यकता असते. हे आपण गाय, वासरू आणि वाघ यांच्या उदाहरणावरून, रूपकावरून समजून घेतलेलं आहे. मायेला पार करण्यासाठी अहंकार, कर्तृत्व, संपत्ती, शक्ती, मती यापैकी काहीच उपयोगी पडत नाही. तर पूर्वसंचितामुळं प्रारब्धानं लाभलेली सद्गुरूंची कृपाच मायेला दूर सारू शकते. सद्गुरूंचरणी अनन्यतेनं शरण गेल्यानंच मायेच्या प्रपंचातून बाहेर पडून जीवाची शिवाशी भेट होऊ शकते. सुविद्या आणि कुविद्या ही मायेचीच दोन अंग आहेत, हे आपण जाणतोच. जीव यापैकी एकीच्या संगतीत राहत असतो. कुविद्येचा मार्ग त्या मानानं सोपा आहे. अहंता, विद्वत्तता, धन दौलत, मान सन्मान यांच्या अनुषंगानं चाललेलं कार्य हे जीवाला सहजपणे कुविद्येच्या रस्त्यावर आणून सोडतं. घाण्याला बांधलेला बैल जसा सतत गिरट्या घालत असतो, तसं कुविद्येच्या मार्गानं जाणारा जीव जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून गिरट्या घालत राहत असतो. त्याचं जीवन कसं असतं ते बघा. जन्माला यावं, देहाधिष्ठित कर्म करावीत, देहसुख हेच खरं सुख या समजुतीतून जीवन जगावं, प्रसंगी वाम मार्गानं पैसा मिळवावा आणि कर्मफळाच्या आधारे पुढील जन्माची पायवाट तयार करून ठेवावी, हे कुविद्येच्या प्रांतातील जीणं होय. जीव स्वबळावर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोही, पण माया ही फसवी आहे. ती त्याला मागं खेचत असते, मागं ओढत असते. त्यामुळं केवळ नीतिधर्मांचं आचरण भगवंताच्या प्राप्तीसाठी भांडवल ठरू शकत नाही, असं सद्गुरू सांगत. अर्थात नीती, सदाचरण हा परमार्थाचाच पाया आहे, याबद्दल कोणतंही दुमत नाही आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे भगवंत प्रेमानं आपलासा होणारा, भगवंत हा फक्त प्रेमानंच आपलासा होणारा आहे. केवळ नीतिधर्मानं वागलो म्हणजे मायाजालात न फसता भगवंत आपला होईल असा विचार करणं म्हणजे सूक्ष्म अहंकारच होय. त्यामुळं कुविद्येच्या प्रांतातून बाहेर पडणं मोठं अवघड असतं. मग त्यातून बाहेर पडण्याचा आशेचा एखादा किरण जीवाला उपलब्ध होऊ शकत नाही का, असा विचार मनात येणं साहजिक आहे.
वाल्याचा वाल्मिकी झाला हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. प्रथमतः वाल्या कुविद्येच्या मार्गाने चालत होता. प्रपंच चालवण्यासाठी धन हवं म्हणून त्यानं कित्येकांच्या हत्या केल्या, लुबाडणूक केली, फसवणूक केली. परंतु नारद मुनींच्या रूपात त्याची सद्गुरूंशी भेट झाली. वाल्यानं अनेक अपराध केले असतानाही नारद मुनींनी त्याला सद्विद्येच्या मार्गावर आणून सोडलं आणि तो पुढे वाल्मिकी ऋषी म्हणून नावारूपास आला. आपल्यापैकी बहुतांश मंडळी थोड्याफार फरकानं कुविद्येच्या मार्गानंच जात आहेत. त्याचा आपल्याला खरंच पश्चाताप होत असेल तर कुणीतरी सत्पुरुष आपल्या जीवनात निश्चित प्रवेश करेल आणि आपल्याला सद्विद्येच्या मार्गावर घेऊन जाईल. मात्र आपला अनुपात 100 नंबरी हवा. कुविद्येच्या प्रांतातून सुटण्याची तळमळ प्रामाणिक हवी. पण दुःखानं म्हणावं लागतंय की अनंत अपराध हातून घडत असूनही आपला अनुताप स्मशान वैराग्यासारखा दिसतो किंवा तो स्मशान वैराग्यासारखाच असतो, क्षणिक असतो. सद्विद्येचा मार्ग गवसावा अशी वृत्तीच आपली तयार होत नाही. त्यामुळं अपराधांच्या राशी वाढत जातात आणि जीव मायेच्या खोल गर्तेत आणखीनच रुतत जातो. पश्चाताप दग्ध मनस्थितीत डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या की सद्गुरू आपल्याकडं येतातच येतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जो सद्गुरूंना शरण जातो त्याला उद्धाराचा मार्ग सापडतोच. कुविद्येच्या आडवाटेवरून सुविद्येच्या हमरस्त्यावर आणण्यासाठी सद्गुरूं इतका अन्य माहितगार वाटाड्या दुसरा कोणी नाही आहे. त्याच्या सद्गुरूंच्या संगतीत राहिल्यामुळं मायेचे पाश ढिले पडू लागतात. माया, सद्गुरू व जीव यांचं नातं कसं आहे माहीत आहे का? त्यासाठी रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एका गावात एक मोठा जमीनदार होता. त्याच्याकडे पाळलेलं एक कुत्रं होतं. त्या कुत्र्याचा मोठा दरारा होता. अनाहूत किंवा त्या जमीनदाराच्या वाड्यावर पहिल्यांदाच येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर तो कुत्रा धावून धावून जायचा. पण जर एखाद्याला जमीनदारानंच भेटीसाठी बोलावलं असेल तर तो कुत्र्याला खुणेनं स्वतःकडे बोलावून घ्यायचा. मग त्यांचं संभाषण होईपर्यंत तो कुत्रा जमीनदाराच्या पायाशी बसून असलेल्या व्यक्तींचं निरीक्षण करायचा. दुसऱ्यांदा जर तीच व्यक्ती त्या ठिकाणी आली तर तो कुत्रा त्या व्यक्तीच्या अंगावर न धावून जाता केवळ भुंकायचा. तिसऱ्यांदा जर तीच व्यक्ती आली तर तो केवळ गुरारायचा. यानंतर जर ती व्यक्ती पुन्हा येत राहिली तर मात्र तो कुत्रा काहीच करत नसे. कारण ती व्यक्ती आपल्या मालकाच्या ओळखीची आहे, त्याचा मित्र आहे याची त्याला 100% खात्री पटलेली असायची. या गोष्टीमधील जमीनदार म्हणजे भगवंत, कुत्रा म्हणजे माया, भेटायला येणारी व्यक्ती म्हणजे सामान्य जीव. प्रथमतः एखादा जीव जेव्हा सद्गुरूंना शरण जातो, भगवंताच्या भेटीची तळमळ व्यक्त करतो, तेव्हा माया त्याच्यावर धावून जाते, हल्ला करते. म्हणजे आपण नामस्मरणाला बसतो त्यावेळीस नाना शंका कुशंकांनी आपलं मन घाबरगुबरं होतं. लोक काय म्हणतील या भीतीनं मन अस्वस्थ होतं. पण नेटानं आपण ते साधन जर चालू ठेवलं तर आपली सद्गुरूंवरील निष्ठा अधिकाधिक दृढ केली तर मायेच्या हल्ल्याची तीव्रता लागलीच कमी कमी होऊ लागते. पुढं आपलं साधन अजून वाढत गेलं, सद्गुरूंशी आपण अनन्य होत गेलो तर जसं जमीनदाराच्या इशाऱ्यानं त्याचा कुत्रा त्याच्या पायाशी येऊन बसायचा, तसंच सद्गुरूंच्या इशाऱ्यानं माया त्यांच्या पायाशी येऊन बसते. तिला कळून चुकतं की हा जीव आता आपल्या खेळाला भुलणार नाही. मग ती शक्यत्वानं त्या जीवाचा स्वीकार करते व त्याची आणि भगवंताची भेट घडवून आणते.
केवळ देहानंच सद्गुरूंच्या आसपास राहणं म्हणजे सत्संग नसून त्यांचा जिथं वास आहे त्यांच्याशी अखंड चिटकून राहणं म्हणजे सद्गुरूंचा खरा संग करणं होय. सद्गुरू देहात आहेत असं मानणं म्हणजे आपण अजूनही मायेच्या प्रभावाखालीच असल्याचं लक्षण आहे. सद्गुरू माया आणि परब्रह्म यांच्या सीमारेषेवर तुर्यावस्थेत असतात. जेथे नाम तेथे माझे प्राण असे सद्गुरू सांगायचे. म्हणजे जो नामाशी संलग्न होतो, नामात असलेला प्राण सद्गुरूंचा प्राण स्वतःच साठवून घेतो, त्या जीवाला माया कधीही त्रास देत नाही. उलट असा जीव जर कुविद्येच्या मार्गानं जात असेल तर त्याला ती सद्विद्येच्या मार्गावर माया घेऊन येते. आत्माराममधील आपण मायेची पुढची ओवी कार्याचा गौरव करणारी आहे. ती म्हणजे माया परमार्थाचे अंजन, मायेकरिता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधक स्वरूपी. असं म्हणतात की डोळ्यात अंजन घातलं की नवी दृष्टी येते, जमिनीत पुरलेलं गुप्तधन दिसू लागतं. माया म्हणजे परमार्थ दाखवणारे अंजन होय. परमार्थ सद्गुरूंच्या शाळेतच शिकता येतो. त्यांच्या कृपेनंच मायेचं खरं स्वरूप आपल्याला कळतं. सद्गुरू कृपा हा शब्द आपण वारंवार वापरतो. त्या शब्दातच मूळ मायेचं स्वरूप सामावलेलं आहे. सद्गुरू कृपा म्हणजेच मायेचं अंजन. सद्गुरू कृपेनं आपली स्थूल दृष्टी सूक्ष्म दृष्टीत बदलते, दृश्याचं मिथ्यत्व पटतं आणि भगवंताच्या भेटीचं ध्येय आपण प्राप्त करू शकतो. हे मायेचं अंजनच स्वहित साधून देतं असं समर्थ आत्माराममध्ये सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता विघडे प्रपंच वाहन. म्हणजे मायेचं खरं स्वरूप कळण्याआधी पैसा अडका कमावणं, प्रपंच थाटणं, मालमत्तेत वाढ करणं याला स्वहित साधणं असं आपण समजत होतो. मात्र जेव्हा सद्गुरू कृपेनं मायेचं स्वरूप कळतं, उमगतं, तेव्हा आपण तिच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करू लागतो आणि भगवंताची भेट हेच खरंच आपलं स्वहित आहे याची खात्री आपल्याला पटू लागते. प्रपंचात कितीही पैसा मान मरातब मिळवला तरी जीवनातील भ्रांत काही केला संपत नाहीच. सद्गुरूंच्या माध्यमातून माया जेव्हा कृपावंत होते तेव्हा जीवनातील भ्रांत प्रपंचभान उडून जातं. कुविद्या ते सद्विद्या हे स्थित्यंतर मायाच घडवून आणते. ज्यांनी सद्गुरूंचरण घट्ट धरलेलं आहेत त्यांच्यासाठी माया करुणेपोटी सद्विद्येचा प्रांत खुला करते. म्हणूनच समर्थ मायेचा माऊली म्हणून कृतज्ञतापूर्वक गौरव करतात. माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन निघाली, कृपाळूपणे नाथिली आपण होय. म्हणजे आईच्या वात्सल्यानं जीवाला सद्विद्येच्या मार्गावर आणणं हे मायेचंच समर्पणाचं स्वरूप होय. म्हणून जे कोणी सद्विद्येच्या मार्गावर अग्रेसर आहेत त्या योगी साधकांची माया ही माऊली आहे. प्रवासात आई तिच्या लहान मुलाला लहानग्याला जसं कडेवर उचलून घेते तसं माया साधकाला योग्याला कडेवर घेऊन ज्या स्वरूपापासून तो खाली आला त्या स्वरूपापाशी पुन्हा नेऊन सोडते. स्वस्वरूपाचं अर्थात परब्रह्माचं दर्शन होताच मायेला नमस्कार करण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी जेव्हा जीव मागं वळून बघतो तेव्हा त्याच्यासाठी ती त्या ठिकाणी थांबतच नाही. म्हणजे माया ही स्वतः माघारी जाते, त्या ठिकाणी अजिबात दिसत नाही. जीवाला परब्रह्माशी एकरूप करून तदाकार करून ती स्वतःहून त्या ठिकाणी होऊन नाहीशी होते. अशी विलक्षण आहे ही मायेची
आपल्यावरील माया हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. शेवटी समर्थ म्हणतात, तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता. म्हणजे तुर्यावस्था म्हणजे स्मरण असे जाणावे, तर सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण होय. या दोन्ही अवस्था माणसाच्या देहामध्ये राहतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरुपन्नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.